नवीन कंपनीच्या एलईडी किमतीची महासभेत पोलखोल, अनेक शंकांचं काहूर, करारनामा तूर्त स्थगित, समुद्राचा ठेका रद्दबाबत महापौरांकडून स्पष्ट संकेत. नवीन एलईडी दिवे सीसीएमएस किमतीचा पोलखोल विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी महासभेत केला. नवीन कंपनीबाबत अनेक नगरसेवकांनी अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या. त्यामुळे नवीन एलईडी दिव्यांसाठी नवीन कंपनीशी करारनामा करण्याचा विषय तूर्त स्थगित ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाचा समुद्र कंपनीला दिलेला ठेका रद्द करण्याची मागणी महासभेत पुढे आली. त्यावर हा ठेका लवकरच रद्द केला जाईल, पण त्यापूर्वी तो कशा पद्धतीने रद्द करायचा हे ठरेल आणि याबाबत कायदेशीर अभ्यास सुरू आहे. वकिलांचे अभिप्राय घेतले जात आहेत, असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत सांगितलं आहे. महापालिका सभागृहात बुधवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर धीरज सूर्यवंशी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी तसेच नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात नवीन एलईडी दिवे सीसीएमएस बसवणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी 10 वर्ष राज्यस्तरावरील निविदाधारक बीएससी इन्फोटेक आणि विन्सी ग्लोबल या संस्थेबरोबर करारनामा करणे आणि त्यासाठी 25 कोटी रुपये खर्चासह मान्यता देण्याचा विषय महासभेपुढे होता आणि याला अनेक नगरसेवकांनी विरोध केला. समुद्राशी केलेल्या कराराचा अनुभव वाईट असताना नव्या कंपनीबाबत काहीच अभ्यास न करता केवळ राज्यस्तरावरील मंजूर निविदाधारक असल्यावरून करारनामा करणे अंगाशी येऊ शकते, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.